आता आहे आम्ही अकोल्यामध्ये, तर दिनूकडे आलेले आहे. तर आता दिन प्रिंट मारणार आहे, तर मी तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे कशी प्रिंट मारायची. तर बघू शकते इकडे दिनू आहे. तर मित्रांनो बघा, इथं आपण हे ॲड केलेलं आहे नवीन रोल. आता इथं मार्जिन द्यायचे असते, इथं हे पास असतात, त्यावर क्वालिटी ठरवली जाते. तर आपण 2 पास करू आणि आता चालू करू प्रिंट. तर झालेलं आहे चालू. तर फ्रेंड आता प्रिंट चालू झालेली आहे, बघू शकता तुम्ही. तर बघू आता कशा प्रकारे प्रिंट तयार होती. तर छान अशी प्रिंट छापत आहे, बघू शकता तुम्ही. तरी मशीन आहे ती सारखी इकडे तिकडे पळत राहते. बरं किती वेळा ती प्रिंट तयार होईल? काय 15 मिनिटात होऊन जाईल, 2 मिनिटात होईल मित्रांनो. 2 मिनिटात आहे. तर काही सातच इथं व्हॉट्सअप का काय असं काय तर दिसू राहिले. तर बघू आता. तर खूप छान असा कलर पण दिसतोय. तर भरपूर मोठं मशीन आहे. तर अकोल्यामध्ये कुठची काही मशीन. तर मित्रांनो, प्रिंटिंग जर करायचं असेल तर वसंत मार्केट अकोले या ठिकाणी श्रीनाथ फ्लेक्स म्हणून नाव आहे. तर ठीक आहे गाईस, बघू शकता तुम्ही. खूप छान असं झालेलं आहे. 1 नंबर प्रिंट चालू आहे. तर इशी पण इथं चालू आहे. तर इथं आतमध्ये फॅन आहे वाळण्यासाठी, इथं बघू शकता तुम्ही. तर फॅन पण छान असे आहेत. तर भरपूर मोठा असं मशीन आहे, 1 नंबर. तर गाईस हा इथं कामाला आहे. तर खूप छान अशा प्रिंट पण काढतोय तो. तर पूर्ण ब्लॉग बघत राहा असंच. तर बघू शकता तुम्ही, 1 नंबर अशी क्वालिटी आलेली. तर मित्रांनो आता आपण खाली आलेलं आहे याच्यात. तर फॅन चालू करू. तर फॅन पण चालू केलेलं आहे, बघू शकता तुम्ही. तर भरपूर असे फॅन आहेत. खाली दाखव सेन्सर. तर बघू शकता खाली इथे सेन्सर सुद्धा आहे, त्याची लाईट लागलेली आहे. एकच एक सेन्सर आहे. ते बाजूला तर त्या साईडने पण एक आहे. तर तुम्हाला मी आता त्या साईडने पण दाखवत आहे. तर आता या बाजून जाऊ आपण. तर इथं कलरचे डबे आहे, बघू शकता तुम्ही. तर कलरचे डबे आहे इथं. तर इथं ते छापण्यासाठी रोल ठेवलेला आहे. तर इथून ती प्रिंट तिकडं आतमध्ये जाते. तर बघू शकता इथं कलर इथं येऊन मग ती प्रिंट होती, 1 नंबर. तर जशा प्रकारे आपल्याला पाहिजे हे तसं भेटतं इथं. तर इथं बघू शकता, इथं खाली इथं बटन आहे, ते अशा प्रकारे इथं फिरतं आहे. 1 नंबर अशी प्रिंट तयार होती. तर मित्रांनो, तो रोल दिसत असेल त्यावर डोअरच्या प्रिंट मारतात. हां, इथं एक मोठा असा बंडल आहे. तर ठीक आहे गाईस. तर इथं कलरचे डबे बघू शकता तुम्ही. तर कलर ते नळ्यावाटा आत तिकडं मध्ये मशीनमध्ये जातो आहे, आणि मग ते असं नाही का ते छापण्यासाठी असं छान असं कलर तयार होते. तर बघू शकता तुम्ही इथं खाली अशा प्रकारे प्रिंट आलेले, खतरनाक. तर दिनू गेलेला आहे इकडं. तर इथं गॅप दिलेला आहे थोडा. खूप छान असा कलर आहे गाईस. तर बघू शकता आता ही प्रिंट वाळलेली आहे. तर इथून प्रिंट सोडलेले खतरनाकमध्ये. तर मित्रांनो, काही सेकंदात प्रिंट होईल आता.
काही सेकंदामध्ये प्रिंट तयार झालेले आहे, बघू शकता तुम्ही. झालेले प्रिंट आता आपण वॅक्यूम बंद करू. तर इथं मशीन सुद्धा आहे बंद करण्यासाठी. तर मशीन बंद झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. तर छान अशी प्रिंट तयार झालेली आहे, बघू शकता. चला मित्रांनो, इथून सर्व ऑपरेटिंग केली जाते. आता इकडे पाहू शकता, इकडे पाहू शकता. मी आता आपण खाली सोडणार आहे. तर चला खाली सोडू. आता इथून हे बटन दाबलं का खाली येते. तर बघू शकता इकडं प्रिंट खाली आलेली आहे इकडं. खाली आलेली आहे. आपण सुकण्यासाठी मित्रांनो, ही प्रिंट सुकण्यासाठी अशीच ठेवावी लागते. आता 5 मिनिटांनी का कट करून देण्यात येईल. आता 5 मिनिटं अशीच ठेवू आपण प्रिंट. 5 मिनटं सुकण्यासाठी अशीच ठेवलेली आहे. तर इथं फॅन बघू शकता तुम्ही, भरपूर असे फॅन आहे सुकण्यासाठी. तर इथपर्यंत तर इथून सगळी ऑपरेटिंग केली जाते. केली जाते. इकडं बाहेर एडिट केलं जाते, तिथून इथं येतं आणि इथून भाऊची भाषा ठिकाण आहे. तर भाऊचा आपला हा प्रिंट इथं छापण्यासाठी सेपरेट आहे. तर याचं नाव दिनूबा आहे. कडक कपडे घातलेले. कडक कपडे घातलेले. तर याचं दुकान पण मी तुम्हाला बाहेरून दाखवणार आहे, काही विषय नाही गाईस. तर आता प्रिंट बघू आता दिनू कसं काय गुंडीत आहे. तर हात लावून बघत आहे, तर बघू शकता तुम्ही. तर डबल वरती गेलेले आहे, बघू शकता तुम्ही. म्हणजे ते लॅपटॉपमधूनच हे केलं जाते कंट्रोल. तर आता कापणार आहे दिनू, बघू शकता तुम्ही. बघू शकता एक नंबर त्यानं कापलेले. तर चाकू पण धार भरपूर त्याला हे आहे. तर बघू शकता. तर तुम्हाला मी त्या साईडने दाखवत आहे, कारण इकडून उलटा असल्यामुळं. तर बघू शकता आता आहे ना, साईज कापणार आहे वाटतं. तर बघू शकता अशा प्रकारे कापायचं काम चालू होतं. तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे कापलेलं आहे. तर ते पण कापलेलं आहे, बघू शकता तुम्ही. हे काय करायचं रे आता, हा तुकडा काय करायचा आता. हा तुकडा याच्यात ठेवायचा याच्यावर. अच्छा अच्छा. असं ठेवायचं मित्रांनो असं. म्हणजे हा काही उपयोगी येणार आहे का. लावण्यासाठी तर बघू शकता आता त्याचा गोल असा हे बनवणार आहे, बघू शकता तुम्ही. तर अशा प्रकारे हे केलेलं आहे. तर याचा गोल असं हे बनवलेलं आहे. आता सगळं दिनच आवरलेलं आहे. तर लाईटी बिटी बंद केलेलं आहे. तर आता जाऊ बाहेर आपण. तर मी तुम्हाला बाहेरचा नजर दाखवत आहे, दुकान कुठं आहे ते पण दाखवत आहे. तर असंच आपला पूर्ण ब्लॉग बघत राहा. अजून मी तुम्हाला बाहेरून दाखवत आहे. तर काही विषय नाही, जाऊ आता बाहेर. तर काही आता बाहेर आलेलं आहे. तर मी तुम्हाला दुकान दाखवत आहे. तर बघू शकता हे दुकान आहे. तर इथं प्रिंट मारली जाते, तुम्ही बघू शकता. तर तुम्हाला यायचं असेल तर या बोळीने येऊ शकता. तर इकडं वरती बाजार तळ आहे, त्याच्याच खालती इकडे हे दुकान. तर आता दिनूक जाऊ आपण. तर दिनू थोडी माहिती दे ना दुकानावर कसं यायचं. तर इकडं वसंत मार्केट म्हणून विचारलं तर वसंत मार्केट पशी आले की बाजार तालापाशी स्टेट यायचं, समोर यायचं. मध्ये इथं दिसत श्रीनाथ फ्लेक्स म्हणून. तर गाईस माझा ब्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर भेटू आपण अशाच नवीन ब्लॉगमध्ये.